यावेळेस फटका फोर्स केलाय बॉलला, फ्लॅट स्ट्रोक बॉलला पाठवून दिलाय, वन बाउंड सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. यावेळेस चौकारांची हॅट्रिक पूर्ण केले सुमित गराळे. मॅन इन फॉर्म इथं मात्र खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस रिव्हर्स कमालीचा स्ट्रोक, 4था चौकार आलाय. कमालीची फटकेबाजी सुमित गराळेच्या बॅट मधून. किस्मत हमारे हाथों में नहीं होती, लेकिन मेहनत हमारे हाथों में होती है और मेहनत से ही किस्मत बनती है. या मॅच मध्ये देखील नशीब बदलायचं असेल तर दोन्ही संघांना मेहनत घ्यावी लागणार आहे. इथे मात्र नक्कीच मागच्या षटकामध्ये सुमित गराळेने मेहनत घेतली आणि 4 चौकार देखील ठोकलेत. नक्कीच पहिलं षटक जर पाहिलं ना तर अवघे एकेरी धावेचं होतं. तर नंतर मात्र बॅक टू बॅक आलेले 4 चौकार आणि या 4 चौकाराच्या जोरावरती जर पाहिलं ना तर षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर तब्बल 18 धावा आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय महागडं षटक, तब्बल 17 धावा खर्च केल्या सूरजने आपल्या या षटकामध्ये. कारण समोर मातब्बर खेळाडू आहे, सुमित गराळे सारखा फलंदाज आहे ज्याच्या बॅट मधून मात्र यावेळेस धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय. असा फलंदाज मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान संदीप होनागडे यावेळेस मात्र अजयने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर. संदीप वनागडेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पहिला बळी मात्र प्राप्त केलाय. विकेट चैल पतन, फलंदाज बाद. बोलबला होतोय सारीकडे आता चोतो चर्चा करी. बोलबला होतोय सारीकडे आता चोतो चर्चा करी. थँक्यू डीसे. नक्कीच अनिल भाईंनी शाहूवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी भारी ठेवले, त्यामुळेच दोन्ही संघ मेहनत करताना देखील पाहायला मिळत आहेत. एक दिमागदार आयोजन अनिल पाटील भाई यांचं पाहायला मिळत आहे. मॅच कडे होऊया. इथे मात्र 18 धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय अजयच्या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये वैभव दाखल झाला. नाही, नक्कीच आपण जर पाहिलं ना तर सर ज्या विकेटची गरज होती, जो ब्रेक थ्रू मिळवून देण्याची गरज होती, तो ब्रेक थ्रू कुठेतरी संदीपने मिळवून दिलाय. कारण पहिलं षटक जर आपण पाहिलं ना अवघ्या एकेरी धावेचं हाताळलं होतं. त्याच टप्प्यावरती गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये देखील करताना आपल्याला संदीप वनागडे पाहायला मिळत आहेत. एवढीचा हा बॉल रिव्हर्सचा प्रयत्न आणि बॉल चाललाय सर बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार येईल. यावेळीच आपण जर पाहिलं तर नवीन बॅटर सुनील यशच्या बॅट मधून थँक्यू डीसे. मुंबई पोलीस कार्यरत वैभव आता मात्र कमालीची फटका खेळताना पाहायला मिळालाय. 4 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचल्या. सरळ बॅटने धावा येत असताना उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडतंय? पुढचा दरवाजा बंद केला, मागल्या दाराने मात्र चोरी झालीये. विकेट होईल पतन. फलंदाज मात्र यावेळेस वैभवला माघारी परतावं लागतंय. टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर देताना
एक बोलबला होतोय सारीकडे आता जो चर्चा करी बोलबला होतोय सारीकडे आता जो चर्चा करी आणि भाई पटेल शेवडीच्या ट्रॉफी ठेवले बारी आणि भाई पटेल शेवडीच्या ट्रॉफी ठेवले बारी थँक्यू इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विराज राज करण्यासाठी दाखल झाले. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी देखील या मेगा फायनलला सुरुवात झाली. यावेळेस पॉइंटच्या दिशेने फटका हवेत होता. नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. एकेरी धाव पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. स्ट्राईक एंड वरती आता मात्र सुमित गराळे अर्थातच रेट्रे स्पोर्ट्सचा सुपरस्टार, रेट्रे स्पोर्ट्स संघाचा हिरो अर्थातच सुमित गराळे आता मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. येस, रन मशीन म्हणलं तरी हरकत नाहीये अरे सर, कारण आजचा दिवस 16 पहिल्या दिवसामध्ये देखील त्याच्या बॅटमधून अक्षरशः धावांचा पाऊस निश्चितच पडला होता. धावांचा अक्षरशः रतीब घातला होता. त्याच कारण त्याला रन मशीन म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. परंतु दरम्यान जाऊयात मैदानामध्ये. यावेळेस मात्र सावधरित्या फक्त फ्लिकचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप मधून प्रोटेक्शन येईल. जोपर्यंत बॉलच्या कॅरी होईल तर मात्र एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक जर पाहिलं ना तर जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती, 24 या आकड्यावरती, माफ करा. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलाय. पुश करो खुश रहो एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. नक्कीच पहिल्या 3 षटकांमध्ये 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्याचबरोबर पाहायला गेलं तर 2 फलंदाज देखील तंबूच्या आशाला धाडले गेलेत विशाल सर. त्यामुळे ती सेन्सिबल फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. नाही, नक्कीच. आणि अखेरच्या चेंडूवरती एक सिंगल घेऊन पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक घेणं सुमितसाठी खूप महत्वाचं होतं. जर का आपण जर पाहिलं ना तर निश्चितच 8.33 ची सरासरी पहिल्या 3 षटकांमध्ये राखलेली पाहायला मिळते. जरूर पहिल्या षटकामध्ये अवघी 1च धाव आली होती. त्यानंतर मात्र 2 षटकांमध्ये तब्बल 23 धावा, 24 धावा खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या दोन्ही गोलंदाजांनी. परंतु कमबॅक करण्याचा छोटासा प्रयत्न निश्चितच सुमित कडून होतोय आणि सुमितला तितकीच चांगली साथ द्यावी लागेल अर्थातच विराज यांना. नक्कीच संदीप वनाकडेचं देखील कौतुक करावं लागेल, कारण 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट देखील मिळवल्या. कमालीची गोलंदाजी या मेगा फायनल मध्ये संदीप वनाकडेकडून पाहायला मिळते. नाही, नक्कीच एक खासियत आहे, मोठ्या खेळाडूची खासियत आहे. मोठ्या सामन्यामध्ये त्यांच्याकडून परफॉर्मन्सची निश्चितच आशा देखील असते संघाला आणि त्याच आशेवरती मात्र सार्थ अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. संदीप वनागडे यासाठी ओळखला जातो, हीच त्याची खासियत आहे. अचूक टप्पा, हातभर चेंडू वळवण्याची क्षमता असणं हे देखील त्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्याच वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजीच्या जोरावरती त्याने निश्चितच फलंदाजांची मात्र भंभेरी उडवलेली आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान जाऊयात मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी 4थं षटक हाताळण्यासाठी मात्र सूरजनं सेकंड ओव्हर हाताळली होती त्याच सूरजला मात्र पुन्हा एकदा पाचारण केलं गेलंय दुसऱ्या षटकासाठी. समोर आपल्याला पाहायला मिळतोय विराज, नवीन आलेला फलंदाज आणि त्याच्या समवेत मात्र सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. अर्थातच रन मशीन सुमित खराळे, ज्याच्या बॅट मधून अक्षरशः धावांची लईलूट होताना पाहायला मिळाली. असा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती यावेळेस मात्र टॅप केलाय. फक्त पॉइंटच्या दिशेने फक्त ढकललंय बॉलला. डीप मधून प्रोटेक्शन येईल, बॉलची फेकी होईल, त्यावर मात्र 2 धावा निश्चितच कंप्लीट होतील आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचले तब्बल 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र खेळताना पाहायला मिळते. बघितला पॉइंटचा फिल्डर डीप मध्ये तैनात केलाय, तिथेच फटका केला, हलक्या हाताने पुश केलाय आणि त्वरित 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचल्या. नाही, नक्कीच. कधी कधी असं असतं ना अरे सर, मोठमोठे फटके खेळणेच खूप महत्वाचं नसतं. कधीतरी आपण जर कालचाच सामना घ्या, परवाचा सामना शाहूवाडीचा, जो मला वाटतं सुयश पवारने जो सिंगल डबलच्या मदतीने अखेरच्या चेंडूपर्यंत नेला होता आणि त्यानंतर विजय देखील प्राप्त केला होता. असंच काहीसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मात्र इथून विराज आणि सुमितला खेळावं लागेल. मध्ये मात्र त्यांना मोठमोठे फटके खेळावे लागतील, परंतु त्यासाठी त्यांना स्ट्राईक चेंज करणं देखील खूप महत्वाचं असेल. जिथे सिंगल असेल तिथे डबलला कन्वर्ट करणं महत्वाचं असेल. ओटो आहे सर. नक्कीच कमालीची बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळत आहेत.
यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस प्लॅन मिसचा फटका पाहायला मिळतोय. सलग दुसरा डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती थोडासा फटका हलक्या हाताने खेळला जरूर होता, त्यानंतर मात्र सलगचा 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. दबाव येईल कारण मेगा फायनलची ही मॅच आहे आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये जर डॉट बॉल जास्त खेळले गेले तर नक्कीच दबाव येईल रेटरे संघावरती. नाही नक्कीच, कारण मागील षटक जर पाहिलं ना तब्बल 17 धावांचं षटक होतं सुरतचं. त्याच्या तुलनेत जर पाहिलं ना या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती जर ते आपण जर पाहिलं ना गोलंदाज सूरजने आपलं प्रभुत्व निर्माण केलं, निश्चितच आपला दबदबा दाखवलाय समोर विराज. येस, इथे मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय. व्ही शेप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, दूरवरून अंकुश येतील बॉलवरती. बॉलची फेकी होईल, तदवर मात्र निश्चितच एक धाव कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती थोडासा होईल बदलाव. धावफलकावरती असतील 28 धावा. 3.4 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपलाय. नक्कीच 28 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेलाय. 3.4 चा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे चौथ्या षटकातील. ओहो, यावेळेस इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडासा दूर राहिला क्षेत्ररक्षक. नक्कीच लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. एक आगळा वेगळा स्ट्रोक इथे मात्र खेळायचा प्रयत्न होता. अशाच प्रकारच्या फलंदाजीसाठी जाणला देखील जातोय. सुमित घराळे प्रयत्न करतायत परंतु सध्याच्या घडीला त्यांना त्या प्रयत्नांना मात्र यश येताना पाहायला मिळत नाहीये. निश्चितच ते देखील दडपणामध्ये असतील, कारण दुसऱ्या एनने मात्र धावा येत नाहीत. तेव्हाच ऑटोमॅटिकली आपण जर पाहिलं ना तर दोन्ही फलंदाजांवरती दडपण असतं, परंतु इथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून प्रोटेक्शन आहे, दूरवरून चेस आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु क्षेत्ररक्षकाकडून होते थोडीशी गफलत आणि बॉल चाललाय सर डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील यावेळेस विराजला. कोल्हापूर वाला आला तो येलूर वाला तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या अनिल पाटील भाईच्या या नावात दमाई रे, आमच्या अनिल पाटील भाईच्या या नावात दमाई रे, आमच्या अनिल पाटील भाईच्या या नावात दमाई रे. येस, थँक्यू डीजे. 4 षटकांच्या अखेरीस 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. एका बाजूला सुमित विस्फोटक खेळी जरूर खेळतोय, मात्र दुसऱ्या बाजूला जर विराजचा विचार केला गेला ना विशाल सर, तर विशाल देखील फील्ड सोबत खेळतोय. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर 30 सर्कल मध्ये होता, त्याला फक्त क्लिअर करून हा चौकार टोकलाय. हे देखील महत्वाचं असेल. नाही नक्कीच, कारण त्याच्या बॅट मधून धावा येत नव्हत्या आणि ऐन मौक्याच्या क्षणी त्याच्या बॅट मधून एक चौकार आला, त्याच्यावरती देखील दडपण होतं, ते झुगारण्याचा निश्चितच प्रयत्न झाला. परंतु आपण जर पाहिलं ना तर सुमित एका बाजूने एकाकी किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतं, जो 8 चेंडूमध्ये आतापर्यंत 18 धावांचं योगदान दिलंय असं सुमित घराळे पाहावं लागेल. उर्वरित 12 चेंडूंमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारतील दोन्ही फलंदाज. एका बाजूला सुमित घराळे तर दुसऱ्या बाजूला विराज आणि सुमित. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. स्वप्नीलच्या विरोधात फटका, फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच धावा रोखल्या गेल्यात फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात विराजला इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. विराज तंबूच्या आशयाला धाडला जातोय. विराज बॅक टू द आउट. नाही नक्कीच, आणि सुमित साठी त्यांनी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे, कारण सुमितला स्ट्राईक वरती आणणं खूप महत्वाचं आहे रेटरे संघाच्या दिशेने विचार केला तर. परंतु आपण पहिली 4 षटकं जर पाहिली ना रे सर, तर निश्चितच मुटकेश्वर स्पोर्ट्स क्लब मुटकलवाडी या संघाने निश्चितच दबदबा निर्माण केलाय. कारण ज्या पद्धतीने पहिल्या 4 षटकांचा खेळ झालाय त्यामध्ये मोठमोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय निश्चितच सुमितला. खास करून सुमितला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ठेवण्यामध्ये ते यशस्वी झालेत. परंतु इथून मात्र सुमितला आपली खेळी बदलावी लागेल, आपला गिअर शिफ्ट करावा लागेल. अजूनही उर्वरित 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, पाहावं लागेल 11 चेंडूमध्ये किती धावेंपर्यंत मजल मारेल हा संघ.
नक्कीच सर, पाहायला गेलं तर मुटकलवाडी संघाने जकडून जरूर ठेवलाय, मात्र सेमीफायनल मध्ये देखील अशाच प्रकारची फलंदाजी केली गेली होती. थोडासा संयम पहिल्या 4 षटकांमध्ये दाखवला होता. त्यानंतर शेवटची 2 षटकं स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी देखील पाहायला मिळाली होती सुमितच्या बॅटमधून. अशाच प्रकारची फटकेबाजी सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील केली गेली होती आणि आता देखील अशाच प्रकारची फटकेबाजी करताना पुन्हा एकदा सुमित गराळे अर्थातच रेट्रेचा सुपरस्टार करताना पाहायला मिळतोय. 9+4 अशा 5 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. नाही, नक्कीच पहा, थोडस ओव्हरेजच्या वरती असणार हा बॉल. पंचांनी जसा बॅटवरती आला तसा मात्र नो बॉलचा इशारा केला आणि त्यावरती रिव्हर्सचा प्रयत्न निश्चितच केला सुमित गराळेने आणि त्यावरती आलेले यश. परंतु यावेळेस नजर असतील सुमित गराळेवरती. फ्री हिटचा चेंडू यावेळेस वा काय पाहायला मिळते मैदानामध्ये. गोलंदाजाच्या हातून मात्र चेंडू निसटलेला आहे आणि त्याच कारणाने 9+4. येस डीजे, येस डीजे, डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. येस, या ठिकाणी मात्र बॉलर देखील बॅन होईल, कारण एका षटकामध्ये तुम्ही 2 बाउन्सर हाताळू शकत नाही किंवा अन्यथा 2 नो बॉल ओव्हरच्या वरती आपण हाताळू शकत नाही. त्याच कारणामध्ये पंचांनी या ठिकाणी या गोलंदाजाला देखील दंडित केलंय. गोलंदाज या मॅच मध्ये मात्र पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीये. त्यामुळे या गोलंदाजाला या अर्धवटच्या षटकामध्ये मात्र संघाची साथ सोडावी लागते. दरम्यान जाऊयात आपण धावफलक जर पाहिलं ना तर या 2 चेंडूवरती तब्बल 44 धावांवरती जाऊन पोहोचलंय. जे धावफलक स्थिरावलेलं होतं, मंदावलेलं होतं, ते मात्र आता कुठेतरी गिअर शिफ्ट केलेलं पाहायला मिळतंय. नक्कीच दुसऱ्या सेमीफायनल मध्ये देखील करण जोशी संघाने त्याच चुका केल्या होत्या. या मॅच मध्ये त्याच चुका मुटकलवाडी स्पोर्ट्सचा संघ करताना पाहायला मिळतोय. पहिल्या 3-4 षटकामध्ये जकडून ठेवलं होतं, त्यानंतर शेवटच्या 2 षटकांमध्ये करण जोशी संघाने खराब गोलंदाजी करून इथं मात्र रेटरे संघाला मॅच मध्ये येण्याची संधी दिली आणि पराभवाला देखील सामोरे गेले. नाही अरिया सर, पहा, करण जोशी अगेन्स्ट जी मॅच होती ना ती अखेरच्या षटकामध्ये आलेले 27 धावा हे टर्निंग पॉईंट ठरले मॅचचे. कारण पहिले 5 षटकं जर पाहिले ना तर निश्चितच चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु अखेरच्या षटकामध्ये आलेल्या तब्बल 4 षटकार सुमित गराळेच्या बॅट मधून येताना आपण पाहिले आणि त्याच्या जोरावरती तब्बल 75 धावांचं आव्हान, भलं मोठं आव्हान सेट केलं होतं. इथे मात्र फ्रीडचा चेंडू होता. फलंदाज क्षेत्ररक्षक बीट होतोय. बॉल चाललाय सर स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि सुमित गराळेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्लासिक गोलंदाज चौकार. गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, त्याचे संख्येला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया. थैंक यू डीजे. मैदान में एक बार फिर से दबाई मचाने आ रहे हैं. इस बार किस्मत के भरोसे नहीं, मेहनत के दम पे आग लगाएंगे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आग लावताना सुमित गराळे. नाही, नक्कीच अरे सर, पहा, जो संघ अडचणीत होतात आता मात्र कुठेतरी एका सन्मानजन्य धावफलकाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. संयमाचं चांगलं आणि अतिशय सुंदर असं उदाहरण म्हणजे अर्थातच सुमित गराळे. संयम पाळला, परंतु आता मात्र संयम सोडून आपली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहतायत सुमित गराळे. व्हाईट बॉल असेल की काय, परंतु पंच देखील आमचे तितकेच तत्पर आहेत. बाउन्सिंग अंपायर महेश बोआ. यावेळेस फटका, क्या बात आहे. आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार. बॉल जातोय सरळ डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार. शब्दाचा पक्का हुकमाचा एक लाखो दिल्याची धडकन ग्रेट. शब्दाचा पक्का हुकमाचा एक लाखो दिल्याची धडकन ग्रेट. थँक्यू डीसे. कमालीची बॅट स्विंग आता मात्र पाहायला मिळालाय सुमित गराळेच्या बॅट मधून. यावेळेस देखील फटका खेळला जातोय. फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय, क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल देखील चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
नवीना रंग थँक्यू डीसे. 58 रन्स स्कोरबोर्ड वरती लागले गेलेत. 58 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. ओव्हर टू डीसे. ओव्हर टू डीसे. डीसे मास्टर. थँक्यू डीसे. थँक्यू सो मच. 58 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्ती झालाय. पुन्हा एकदा सुमित गराळे आक्रमक शैलीमध्ये आलाय. 16 चेंडू आणि 41 धावांची आक्रमक शैली सुमित गराळेच्या बॅट मधून आतापर्यंत साकारली गेली आहे. सेमीफायनलच्या आणि महत्वाच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं होतं. या मॅच मध्ये देखील महत्वपूर्ण खेळी खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच. अरे सर पहा, जे धावफलक अगदी मंदावलेलं होतं ते मात्र आता जाऊन पोहोचले तब्बल 58 या आकड्यावरती. अखेरचं स्लॉग वरचं महत्वाचं षटक घेऊन मात्र अंकुश लाड हायवे एंड कडे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर विराज. आता मात्र विराजला आपली बॅट फिरवावी लागेल, कारण मोठमोठे फटके खेळण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे. समोर अंकुश लाड पहिलाच बॉल घेऊन अखेरच्या षटकातील पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर शरीरभेदी मारा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यावरती मिळेल एक सिंगल. आणि एका चिकी सिंगलने मात्र धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 59 या आकड्यावरती. नक्कीच 59 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती रेट्रेचा सुपरस्टार अर्थातच सुमित गराळे पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. नक्कीच आतापर्यंत कमालीची फटकेबाजी, षटकार चौकारांची आतिषबाजी ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले तोच सुमित गराळे सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी देखील विशाळसर हळूहळू व्हायला सुरुवात झाली. या मॅच मध्ये मेगा फायनलची लढत आहे. प्रेक्षकांची देखील गर्दी व्हायला सुरुवात झाली. नाही नक्कीच पहा, आज अंतिम सामना आणि या सामन्यामध्ये परंतु इथे फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. तुझ्या जवानी नग तुझ्या इशाऱ्या नग माझ्या काळजावर घातलेला या घा या डाईवरला जीव थोडा धन्यवाद इथे मास्टर, धन्यवाद. चला आयोजन समिती बॉलची पूर्तता करा. या दरम्यान मात्र एक वारीचं शीक आलंय. अर्थातच आमचे रनसिंग अंपायर महेश भाऊ यांच्यासाठी आमच्या शाहूवाडी तालुक्याचा बुलंद आवाज, अर्थातच बैलगाडी क्षेत्रातील समालोचक, अर्थातच आमचे पैलवान सन्मानित श्री दत्ता वारकर यांच्याकडे 201 रुपयांचा कॅश प्राइज आले. दत्ता सर आपल्या देखील हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतो. मला वाटतं या स्पर्धेत तब्बल 3ऱ्यांदा प्राइज मिळतंय बक्षिसाच्या स्वरूपात. मात्र ही माणुसकीची थाप मात्र यावेळेस आपण जर पाहिलं ना तर पंचांच्या पाठीवरती मारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच दत्ता वारकरी साहेब यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला जरूर खेळून काढलाय. डीपमधून अरविंद येथील बॉलवरती बॉलची फेकी पाहावं लागेल काय घडतंय मैदानामध्ये. आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते विराजला, कारण तितकंच महत्वाचं होतं. आपण जर पाहिलं ना तर सुमित गराळेंना स्ट्राईक वरती आणणं.
नवीन बॅटरचं आगमन होतंय मैदानामध्ये. आपण जर पाहिलं ना तर गणेश 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये प्रवेश करताना गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक जर पाहिलं ना तर तब्बल 18 चेंडू 48 धावांची वादळी खेळी आतापर्यंत आपल्याला साकारलेली पाहायला मिळते सुमित घराळेनी. आणि याच स्पर्धेतील दुसरं अर्धशतक कंप्लीट करेल का हा खेळाडू? खूप महत्वाचे असणार हे अखेरचे 3 चेंडू वरती सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. 2 मोठे फटके आले तर मात्र निश्चितच 80+ धावा चेस करावे लागतील. आणि असंच काहीसं चित्र घडतंय. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. सुमित घराळेच्या बॅट मधून षटकार. DJ Stop. हे पाऊल पुढं करा, मी पडलं तक तक. पाऊल पुढं करा, मी पडलं तक तक. गती बोलाती, शिकून करा करा. गती बोलाती, थैंक यू डीसे. रेटरी स्पोर्ट्स की आन बान शान है. ये खिलाड़ी अर्धशतकों का प्रधान है. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक सुमित गराळेच्या बॅट मधून आलंय. कमालीची फलंदाजी मेगा फायनल मध्ये करताना पुन्हा एकदा सुमित गराळे पाहायला मिळतोय. यस नक्कीच 54 धावा 19 बॉलचा खेळ खेळलाय. परंतु इथे आणखीन एक तडाखा, बिग ब्लास्ट, बिग हिट, षटकार. तू जरा हे पाऊल पुढं करा, मी पडलं तक तक. पाऊल पुढं करा, मी पडलं तक तक. गती बोलाती, शिकून करा करा. गती बोलाती, शिकून करा करा. यस धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद. मी विनंती करेल येळाणे गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच विलास पाटील साहेब आपण देखील यायचंय मुख्य व्यासपीठावरती. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. निश्चितच कौतुक करावे लागेल. आयोजकांचं देखील सोपं नसतं एवढी मोठी स्पर्धा आयोजन करणं, यशस्वी स्पर्धा आपण संपन्न करणं. आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिले ना तर निश्चितच संग्राम माने अण्णा, त्याचबरोबर भास्कर पाटील, बापू, विकास रणवरे, रमेश गाडे, विश्वास सळके, राजेंद्र रणवरे, रोहित पाटील, राहुल माने या सर्व आयोजकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक असं आभार व्यक्त करतो. शाहूवाडी तालुक्याच्या मानाची सन्मानाची ही एवढी मोठी स्पर्धा. आणि इथे मात्र अखेरच्या चेंडूवरती झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे जरूर. आणि सुमित घराळेची खेळी मात्र संपुष्टात येते. परंतु खेळी संपुष्टात येण्या अगोदर त्याने तब्बल 20 चेंडू आणि 60 धावांची वादळी खेळी केली पाहिलं. निश्चितच मित्रांनो या खेळाडूची फलंदाजी आवडली असेल तर निश्चितच एकदा त्याच्यासाठी देखील टाळ्यांचा कडकडाट व्हायलाच पाहिजे. थँक यू डीसे. चला रेटरी संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्यायचंय. पावसाचं वातावरण झालंय. रेटरी संघ मी विनंती करतो की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय विशाल सर. मात्र मैदानाच्या आतमध्ये सुमित गराळे नावाचं देखील वादळ आलं होतं. 21 चेंडू मध्ये 60 धावांची तुफानी खेळी मैदानाच्या आतमध्ये सुमित गराळेने खेळले. कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळालंय. शेवटच्या षटकामध्ये अंकुशला धावांवरती अंकुश लगावण्यासाठी पाठवलं होतं. मात्र अंकुश वरती धावांचा पाऊस पडलाय. धावसंख्या मात्र 78 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. जिंकण्यासाठी येणारे 36 चेंडू आणि 79 धावांची गरज आहे. नक्कीच अरे सर भलं मोठं आव्हान आहे. चला विनंती असेल रेटरी संघ त्वरित मैदानामध्ये प्रवेश करा. थोडंसं वातावरणामध्ये बदल जाणवतोय आपल्याला, त्यामुळे थोडंसं विनंती असेल स्पीडअप घ्या. आणि मुटकेश्वर स्पोर्ट्स क्लब मुटकलवाडी संघाने देखील आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची क्षमता आहे. तो देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे. दोन्ही संघ दादा संघ आहेत. 36 चेंडू 79 धावांचा पाठलाग करायचाय. परंतु संदीप वनागडे सारखं एक मातब्बर अस्त्र आहे मुटकेश्वर स्पोर्ट्स क्लब मुटकलवाडी संघाकडे देखील. नक्कीच सुमित गराळेने जशा प्रकारची खेळी रेटरी संघासाठी खेळली तशा प्रकारची खेळी मुटकलवाडी संघासाठी खेळावी लागणार आहे संदीप वनागडेला. कारण दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकावलं गेलंय सुमित गराळेच्या बॅट मधून. आणि दोन्ही अर्धशतक ही महत्वाच्या मॅच मध्ये आलेत. मोठ्या मॅच मध्ये दोन्ही अर्धशतक झळकावली गेले. बडे मॅच का बडा प्लेयर अशी ओळख ज्या खेळाडूची आहे. अर्थातच सुमित गराळे कमालीची फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. समीकरण मात्र 36 चेंडू आणि 79 येऊन ठेपलंय. नाही नक्कीच अरे सर
आव्हान जरूर मोठं आहे, परंतु खरं तर असं काहीच असू शकत नाहीये. निश्चितच जाऊया आपण मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी सेकंड इनिंगला होईल प्रारंभ. थोडस स्पीडअप घ्या विनंती असेल. दोन्ही ऑफिशियल आपण सर्वप्रथम आपण मैदानाचा ताबा घ्या. वातावरणामध्ये बदल जाणवतोय, त्यामुळे कोणत्याही क्षणी वरुण राजाचं आगमन होईल. आतापर्यंत आपल्याला त्यांनी देखील चांगली साथ दिली आहे. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या दिशेने, एका बाजूला संजय तर दुसऱ्या बाजूला संदीप. या दोन फलंदाजांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय या शाहूवाडी तालुक्यातील क्रिकेटचा जर विचार केला तर. नक्कीच संदीप वनागडे गोलंदाजी देखील कमालीची केले. एका बाजूला पाहायला गेलं तर चला विनंती असेल दत्ता वारकरी, आपल्याला आयोजन समितीचा कॉल असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती त्वरित यायचंय आणि विराजमान व्हायचंय. विनंती असेल दत्ता वारकरी साहेब, बैलगाडी क्षेत्रातील आणखीन एक मोठं नाव, समालोचन क्षेत्रातील मोठं नाव, ज्यांना प्रत्येक बैलाचं आणि बैलाचं नाव माहितीये असा मात्र समालोचक, अर्थातच आमच्या शाहूवाडी तालुक्याचा बुलंदाज पैलवान दत्ता वारकरी. आपण त्वरित यायचंय मुख्य व्यासपीठावरती. चला जाऊया तो मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सेकंड इनिंगला होईल प्रारंभ. सलामीचा षटक घेऊन या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज अर्थातच अजय येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. समोर जर पाहिला तर डावखुरी हाताचा आक्रमक असा शैलीदार फलंदाज संजय आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ज्या फलंदाजावरती आताच्या घडीला सर्वांच्या नजरा असतील असा फलंदाज संदीप वनागडे, मॅन फ्रॉम मुटकलवाडी. नक्कीच नजरा असतील संदीप वनागडे वरती, कारण गोलंदाजी देखील तितक्या ताकदीची केले. एका बाजूला 4 षटकांमध्ये 70 धावा कुठल्या गेल्या होत्या, तिथे मात्र 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. संदीप वनागडे कमालीचं षटक हाताळलंय. मॅच कडे वळूया. येणारे 36 चेंडू आणि 79 धावांची गरज आहे. पहिला बॉल घेऊन अजय, पहिलाच बॉल नो घोषित केलाय. स्कोर लेग पंचांनी नो घोषित केलाय. पाहावं लागेल, फ्री हिटची संधी असेल. चला नो चेंडू असेल, पंचांची उजत घालायची नाहीये. पंचांच्या निर्णयाचं स्वागत करायचंय सुमित घराळे आणि संपूर्ण टीम. संजय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती अवांतरच्या स्वरूपात निश्चितच एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल आणि टीमच्या धावफलकाचा श्री गणेश होताना पाहायला मिळेल. आणि इथून मात्र नजरा संजय वरती असतील. पहिला चेंडू फ्री हिटची संधी असेल. उघड्या डोळे बागा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. संदीप आणि संजय साठी एक नामी संधी चालून आली आहे. जरूर पाहावं लागेल अजय कशा प्रकारे कमबॅक करतील. पंचांनी आपलं सुदर्शन चक्र गरगरवलंय, म्हणजे फ्री हिटची संधी आहे. पहिल्या चेंडूवरतीच फ्री हिटची संधी संजय साठी. फ्री हिटचा बॉल अलॉंग द ग्राउंड कॉर्नरच्या दिशेने फटका खेळला गेलाय. डीप मधून प्रोटेक्शन आलंय. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे मात्र संजयला मिळण्यात यश आलंय. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचल्या. चला थोडस स्पीडअप घ्या विनंती असेल. संदीप थोडस सहकार्य करा, फास्ट घ्या थोडं. दोन्ही ऑफिशियल्स तुम्हाला देखील एक सूचना असेल की कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग घेऊ देऊ नका. दोन्ही संघांना ही सूचना असेल. पहिल्याच बॉलवरती मात्र संजयने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलेलं पाहिलं दुहेरीच्या मदतीने, परंतु इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मिडविकेट आणि काव कॉर्नरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक नाहीये. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावतायत जरूर, परंतु बॉल जाईल वन बाउन्स घेत सीमा रेषा पार. चौकार. कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली, हाताला फटका लागला तरी मी कढई तापवली. कांदा 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 कांदा. नक्कीच 7 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. कमालीची बॅटिंग आता मात्र संजयच्या बॅट मधून पाहायला मिळते. जशा प्रकारच्या सुरुवातीची गरज होती तशा प्रकारची सुरुवात आता मात्र संजयने करून दिली आहे. नाही नक्कीच, कारण गरज देखील आहे. इथे मात्र ऑन साइडला विरकावून दिलाय. बॉल चाललाय सर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
धावसंख्या मात्र 13 वरती जाऊन पोहोचले. 3-13 वाजतील का, कोणत्या संघाचे वाजतील 3-13 हे देखील पाहावं लागते, कारण पहिल्या 3 चेंडूवरती तिथे मात्र 13 धावा आल्यात. समीकरण मात्र बदललंय. 33 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. आपण विचार केला होता संदीप वनागडेच्या बॅटिंगचा, पण दुसऱ्या बाजूला आउट ऑफ सिलेबस संजयची फलंदाजी नक्कीच चांगली पाहायला मिळते. नाही नाही नक्कीच, कारण अभ्यास करून आली टीम संदीप होनागडेसाठी, परंतु पेपरला मात्र काही वेगळंच येतंय. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक आहे आणि सुमित घराळे कोणती चुकी करत नाहीये. विकेट होईल पतन. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद धन्यवाद डीजे. चला इन आउट फास्ट करा, थोडस विनंती असेल. मुटकेश्वर स्पोर्ट्स क्लब मुटकलवाडी, आपल्याला विनंती असेल इन आउट थोडस फास्ट करा. विकास शिर्के महत्वाचा खेळाडू, महत्वाचा सामना. आतापर्यंत जो फलंदाज 5, 6, 7 नंबरचा फलंदाजी करत होता, परंतु या मॅच मध्ये त्याला त्याच्या रेग्युलर नंबरवरती फलंदाजीसाठी धाडले. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती त्याला फलंदाजीसाठी धाडले गेले, कारण टीमला देखील माहिती आहे तो किती महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्या बॅट मधून रन येणं किती महत्वाचं आहे, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. एक हाती सामना फिनिश करण्याची क्षमता असणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. विकास शिर्के तिसऱ्या क्रमांकावरती. समीकरण देखील बदललं गेलंय. 32 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंड वरती विकास शिर्के यावेळीचा हा बॉल परफ्यूम डिलिव्हरी, परंतु अतिरिक्त उसळी घेतल्या कारणाने पंचांनी मात्र यावेळेस वाईट बॉलची घोषणा केली आहे. चला पंचांची उज्जत घालू नका. सुमित गराळे यांनी संपूर्ण टीम एका चांगल्या लेवलचं क्रिकेट तुम्ही खेळता, त्यामुळे आपल्याकडून देखील अपेक्षा आहेत कोणताही विलंब न करता आपल्याकडून सामना लवकर संपन्न होईल याची देखील अपेक्षा आहे. कारण थोडस वातावरणामध्ये बदल जाणवतोय, त्यामुळे थोडस स्पीडअप ठेवा. वाईट बॉल येतोय अवांतरच्या स्वरूपात. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 14 या आकड्यावरती. यावेळीचा हा बॉल फुलर लेनचा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. बॉल चाललाय सर लगोन सीमारेषा पार. वेटी धावाचा येतोय हा षटकार. हाताला धक्का लागला तरी मी कढई तापवली. कांदा 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 कांदा. येस सर, थँक्यू डीसे. 31 चेंडू आणि 69 धावांची गरज आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. धावांचा पाऊस पडला पहिल्या षटकामध्ये. तब्बल 20 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. समीकरण मात्र 31 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. विकास शिर्के काय या महत्वाच्या सामन्यामध्ये मला वन डाऊनला पाठवलंय हे दाखवताना यावेळेस मात्र कटचा फटका. जी फ्लाइंग स्लिप आणि पॉइंटच्या मधून जी दरी होती ती दरी निवडली, त्या दरीतून मार्ग काढला आणि बॉल धडलाय तर डी बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय विकास शिर्केच्या बॅट मधून. यस विजय. धन्यवाद डीजे मास्टर. जाऊयात मैदानाच्या दिशेने. तब्बल 2च चेंडू फेस केले आणि धावा बनवल्या तब्बल 10.
10 धावा मात्र याच्या खेळाडूने आपण जर पाहिलं ना तर पहिल्या 2 चेंडूचा सामना करताना जमवलेल्या आहेत. काय या सामन्यामध्ये मला 3ऱ्या क्रमांकावरती प्राचारण केलं गेलंय याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण देताना विकास शिर्के. 30 चेंडू आणि 55 धाबांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकासने ताकद दाखवली, त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती आपली नजाकत दाखवली आणि 4 धावा कुटण्यामध्ये देखील यश आलंय. समीकरण 30 चेंडू आणि 55 धाबांवरती येऊन ठेपलाय. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा संदीप वनागडे. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज असेल अर्थातच सुनील. पहिलाच बॉल फेस करताना मात्र स्विंग अँड पीस प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं संदीप होनागडेच्या माध्यमातून. जसा बॉल पिचिंग झाला थोडंसं वळण घेत यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला आणि पहिला बॉल मात्र यावेळेस निर्धाव गणला जातोय. याच्या पद्धतीचे डॉट बॉल आले तर मात्र सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी निर्माण होईल अर्थातच रेड रेस संघाला. परंतु समोर संदीप वनागडे यावेळेस देखील त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मात्र यावेळी सुनीलने हाताळलेले पाहायला मिळत आहेत. नक्कीच संदीप वनागडे सारख्या फलंदाजाला इथे मात्र जकडून ठेवलंय. गोलंदाज सुनीलचं देखील कौतुक करावं लागेल. सिंपल ऍक्शन आहे मात्र वेग देखील भन्नाट आहे सुनीलकडे. कमालीचे 2 चेंडू हातायला गेले. सलगचा दुसरा डॉट बॉल इथे मात्र हातायला गेलाय. पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 28 चेंडू आणि 55 धावांची अजूनही गरज आहे. समोर संदीप होनागडे यस इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हाताळलेला पाहायला मिळतोय. कारण बराच वेळ झालं संदीप होनागडे आपण जर सर पाहिलं ना तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होता. त्याच कारणाने मात्र थोडासा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप होनागडे सारखा मातब्बर खेळाडू मात्र संघर्ष करतोय सुनीलच्या समोर. सुनील देखील त्याला सांगतायत मी देखील एवढ्या दूरवरूनचा प्रवास करून उगाच नाही आलो इथे या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरती. माझी देखील ताकद मी पणाला लावलीये. त्याच्या जोरावरती मात्र मी देखील सामना फिरवू शकतो. हातभर चेंडू वळवण्याची क्षमता असणार हा गोलंदाज. पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर संदीप होनागडे सारख्या मातबर खेळाडूला किती वेळ शांत ठेवाल, किती वेळ शांत ठेवाल. यावेळेस मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. जेव्हा आपल्या बॅट मधून धावा येत नाहीत ना आर्यसर तेव्हा सिंगल घ्यायचंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण जाऊन थांबायचंय. ज्या फलंदाजा बॅट मधून धावा येत आहेत त्याला ऑन स्ट्राईक आणणं खूप महत्वाचं असतं आणि इथे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट निश्चितच आपल्याला संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्कीच विशाल सर, सगळ्यात सेफ जागा फलंदाजाची असेल ती म्हणजे नॉन स्ट्रायकर एंड. जर धावा बनत नसतील तर सिंगल घेऊन नॉन स्ट्राईक एंड वरती जायचं. समोरच्या फलंदाजाला संधी द्यायची. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा विकास पाहायला मिळतोय. खराब चेंडू आणि खराब चेंडू वरती प्रहार. बॉल जाईल सरळ सीमा रेषा पार. षटकार मिळतोय 7 धावांचा जॅकपॉट. थँक्यू सो मच. आतापर्यंत नक्कीच सुनीलने चांगली गोलंदाजी केली होती. इथे मात्र खराब चेंडू हातायला गेला आणि 7 धावा तब्बल धाव फलकावरती जोडल्या गेल्या. संघाची धाव संख्या 32 वरती जाऊन पोहोचले. पंचांनी आपला सुदर्शन चक्र अर्थातच फ्री हिटची घोषणा केली. येणारे 26 चेंडू आणि येणाऱ्या 26 चेंडू मध्ये 47 धावांची गरज आहे. नाही नक्कीच सर. यावेळेस मात्र ऑन साईडला इन टू द आर्क आउट ऑफ द पार्क बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दरम्यान सीमारेषेच्या बाहेर. जणू काही शोधूनच नाही सांगितलाय हा बॉल विकास शिर्केने. यस विजय. मुंबई से आया मेरा दोस्त थँक्यू डीसे. प्रेक्षकांची गर्दी देखील व्हायला सुरुवात झाल्या. महत्वाची मॅच आहे. फायनल मॅच मध्ये प्रेक्षकांची गर्दी सुरुवात. 25 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. आता मात्र मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू विकासची कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. या मॅच मध्ये नक्कीच संधी दिली होती 1 डाऊन साठी आणि त्या संधीचं सोनं करताना देखील पाहायला मिळतोय. हीच तर खासियत असते मोठ्या खेळाडूची.
इथे इथे काय घडतंय इनसाइड आउटचा फटका बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून 4 धावांसाठी येतोय हा विकासच्या बॅट मधून शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी ब्रँडेड चौकार. यार भी है यारी निभानी दिल दिले उमर राजा दिल दिले उमर जानी दिल दिले उमर राजा दिल दिले उमर जानी यार की है यारी निभानी दिल दिले उमर राजा दिल दिले उमर जानी दिल दिले उमर राजा नक्कीच आता मात्र जशी सुरुवात पाहिजे होती तशा प्रकारची सुरुवात करताना मुटकलवाडी स्पोर्ट्सचा संघ समीकरण आता मात्र नजदीक येऊन ठेपलाय. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये अजूनही 37 धावांची गरज आहे. येस नक्कीच सर आयोजकांचं कौतुक करावं लागेल. एवढी चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली. तब्बल गेल्या 5 दिवसांपासून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेमधील मात्र नवीन नवीन उच्चांक आपल्याला होताना पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये आपल्याला तब्बल एकाच स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक करणारा सुमित घराळे देखील पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 25, 5 चेंडूमध्ये 26 धावांची वादळी खेळी करणारा विकास शिर्केचा देखील खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी सुमित घराळे अष्टपैलू खेळाडू. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्नात स्वैर मारा व्हाईट बॉलची घोषणा. पंच आमच्या अनोख्या शैलीमध्ये आमच्याकडे बोलून इशारा करतायत हा असेल व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. सुमित घराळे गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. पहिला चेंडू नक्की थोडासा खराब हातायला गेला. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढत. नक्की चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. बॉलला स्वीप केलाय. मनगटांचा वापर करून स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला गेलाय. अलॉंग तो कार्पेट फटका ट्रॅव्हल झालाय एकेरी धावेसाठी. संघाची धाव संख्या मात्र 44 वरती जाऊन पोहोचले. बेस्ट वर्सेस बेस्ट काय असतं हे सुमित आणि संदीपच्या दरम्यान होणारी लढत सांगेल. कारण दोन्ही फलंदाज आपण जर पाहिलं ना तर नजीमुल्ला सारखी महत्वाची टुर्नामेंट खेळून मात्र आलेले आहेत. दोन्ही फलंदाजांकडे एका बाजूने गोलंदाजाची कार्यधुरा सांभाळताना आपल्याला सध्याच्या घडीला सुमित घराळे पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला संदीप वनांगडे जो फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सध्याच्या घडीला चर्चेत असणार नाव विकास शिर्के. विकास शिर्के आणि फक्त विकास शिर्के. कारण याच विकास शिर्केला कालच्या संपूर्ण दिवसभरात आपण जर पाहिले ना तब्बल 5, 6, 7, 8 नंबरवरती देखील फलंदाजीसाठी प्राचारण केलं होतं. परंतु आज मात्र इथून जर काय पाहिलं ना तर निश्चितच वेगळा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला सार्थ फलंदाजी देखील करताना आपल्याला विकास पाहायला मिळत आहेत. नक्कीच एका रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये उतरला मुटकलवाडीचा संघ. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलाय. आपली नजाकत दाखवत इथे मात्र पंचांनी दंडित केलाय. सावकाश पंच जरा सावकाश. येस या दरम्यान मी मुख्य मंचावरती आमंत्रण देतोय. अर्थातच सन्माननीय श्री कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा संगम शिराळकर साहेबांना माझी विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपल्या बैठकीची सोय मात्र या ठिकाणी केलेली आहे. त्वरित आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. जाऊयात मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी समोर विकास शिर्के सुमित घराळे. यावेळी हा बॉल इनसाइड घेऊन बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय. ज्यावरती कोणती धाव मात्र घेतली जात नाहीये आणि डॉट बॉलची होईल समाप्ती. या डॉट बॉलने मात्र थोडस प्रेशर रिलीज करताना आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजचा सुमित घराळे. समीकरण आपण जर पाहिलं तर 21 चेंडू 34 धावा. 34 चेंडू 21 धावा. कोणता संघ यावेळेस फटका पॉइंटच्या दिशेने. झेलची संधी. झेल पकडलाय. विकेट मिळते. विकासला माघारी परतावं लागतंय. विकास बॅक टू टेक आउट.
धन्यवाद डीजे. जाऊया मैदानामध्ये, काय घडतंय मैदानामध्ये. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, ज्या विकेटची गरज होती, ती विकेट आली. विकास शिर्के सारख्या मातब्बर खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवलाय सुमित घराळेंनी, परंतु आता मैदानामध्ये प्रवेश केलाय अर्थातच कालच्या दिवसातील हिरो सूरज. इथे फ्लाइंग स्लिप मध्ये, फर्स्ट स्लिप मध्ये कॅच कंप्लीट केलाय. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत सुमित घराळेने. मात्र यावेळी थोडासा बॅक फूट वरती जाताना मोटकेश्वर स्पोर्ट्स क्लब मोटकलवाडी या संघ यस विजयी. थँक्यू डीसे. फ्लाइंग स्लिप मध्ये गणेश फौजी यांच्याकडून एक कमालीचा झेल पकडला गेलाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट आले. हेच कर्णधाराचं पद आहे. नक्कीच सुमित गराळेचं देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाजांना फटके पडत होते, त्यानंतर स्वतः गोलंदाजी मार्क वरती दाखल झाले आणि संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. समीकरण देखील बदलवून ठेवलंय. 19 चेंडू आणि अजूनही 34 धावांची गरज असेल विशाल सर. नाही, नक्कीच पहा, जो संघ अडचणीत होता, लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आली, आता मात्र कमबॅक केलंय. सामना समसमान अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित गराळे समोर स्वप्नील. इथे पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे, पाहावं लागेल हॅट्रिक होईल का. आणि या फायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये सुमित गराळे आपली विकेट हॅट्रिक कंप्लीट करताना पाहायला मिळतोय. धन्यवाद थँक्यू सो मच. दरम्यान इथे मात्र हॅट्रिक पूर्ण केली गेली आहे, ती म्हणजे सुमित गराळे याच्याकडून. धनंजय जोंधळे सर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज या हॅट्रिक साठी लागलं गेलंय. कमालीची गोलंदाजी सुमित गराळे कडून पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये सुमित साठी देखील. यस, धन्यवाद धनजी दादा. आपल्यासारखेच दानशूर व्यक्तिमत्व आहेत, म्हणूनच या खेळाडूंना पाठिंबा मिळतोय. एक खेळण्याची नवी ऊर्जा मिळतीये. परंतु मी या दरम्यान एक आपल्याला देखील सांगू इच्छितो की आमचे स्वतः आयोजक या स्पर्धेचे सर्वा आता जे सॉन्ग वाजलं त्या सॉन्ग वरती स्वतः देखील थोडासा डान्स करत होते. अनिल भाई पाटील स्वतः देखील स्वतःला आवरू शकत नाहीत. या ठेक्यावरती त्यांनी देखील 1 मिनिटासाठी का होईना छोटासा डान्स निश्चित केला. आपण पाहिलं नसेल, पण बॅक कॅमेरा आपल्याला आम्ही तर निश्चितच पाहिलं. स्वतः देखील आनंद घेताना या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः आयोजक अनिल भाई पाटील. यावेळीचा हा बॉल समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. बॉल चाललाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. संदीप वनागडेचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणारे 17 चेंडू आणि येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. संदीप वनागडे नक्कीच महत्वाची खेळी खेळेल आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शॉर्ट फाईनलेगच्या क्षेत्ररक्षकाकडून फुटबॉल पद्धतीने जरूर चेंडू अडवला. पैकी देखील तितकीच चांगली तत्परतेने चपळाईने क्षेत्ररक्षण केलेलं आपण पाहिलं. निश्चितच थोडासा बॅट्समन जर का उशीर आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये पोहोचला असता तर मात्र निश्चितच विकेटची संधी निर्माण झाली असती. परंतु हे क्रिकेट आहे, जर तरला स्थान नाहीये. जो मैदानावरती चांगला खेळणार त्याचा मात्र विजय निश्चितच होणार. ऑन पेपर निश्चितच तुम्ही खूप मोठे असाल, बलाढ्य असाल, परंतु जो मैदानामध्ये सध्याच्या घडीला चांगला खेळ खेळणार तो मात्र निश्चितच या स्पर्धेचा चॅम्पियन ठरणार. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये स्वतः सुमित गराळे पहिल्या प्रयत्नात फंबल झाले, परंतु फारसं नुकसान होताना पाहायला मिळत नाहीये. एकच धाव घेतली जाईल आणि ऑन स्ट्राईक आपण आता पाहतोय अरविंदला. जो अरविंद मात्र
6व्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. मागील मॅच मध्ये देखील त्यांच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आला होता. या इनिंग मध्ये देखील तशाच पद्धतीची अपेक्षा असेल असंख्य मुटकलवाडीकरांकडून. याची बॅकफुटला जाऊन कटचा फटका पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. बॉलची फेकी होईल. इतक्या चपळाईने मात्र फक्त आणि फक्त एकेरी धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 52 या आकड्यावरती, 53 या आकड्यावरती. नक्कीच 53 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. तर संदीपने इथे मात्र स्वतःवरती विश्वास दाखवलाय. एकेरी धावेने संघाचं धावफलक देखील हलत ठेवण्यामध्ये यश आलंय. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा संदीप वनागडे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील वेगवान चेंडू वेगावरती स्वार झाले होते. कमालीचा षटक हे देखील हाताळलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, त्यानंतर कमबॅक केलाय तो म्हणजेच गोलंदाज अजयने. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक थोडस महागडं होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावरती सार्थ होताना पाहायला मिळत आहे. नक्कीच सर, दोन समान ताकदीचे संघ असल्यावरती मैदानामध्ये कशा प्रकारचा खेळ होतो ना, त्याचं ज्वलंत आणि जिवंत असं उदाहरण आपल्याला सध्याच्या घडल्या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलला फील करेल, बॉलची फेकी होईल, तदवर मात्र एकेरी धाव होईल आणि एकेरी धावेच्या मदतीने स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवतोय संदीप वनागडे सारखा मातब्बर खेळाडू. समीकरण बदलतंय. 12 चेंडू बनवायचे आहेत 25 धावा. कोणता संघ फायनलला मात्र आपला विजय खेचून नेईल? एका बाजूला रेठरे तर दुसऱ्या बाजूला मुटकलवाडी हा संघ. पाहावं लागेल कोणत्या गावच्या पाठराख्यांचा मात्र आज आनंद गगनात मावणार नाहीये. एका बाजूने आपण विचार केला तर मुटकेश्वर स्पोर्ट क्लब मुटकलवाडी जो दादा संघ आहे, अगदी मलकापूरच्या जवळचा असणारा संघ, तर दुसऱ्या बाजूला रेठरे गाव हा संघ. जरूर दूरवरचा प्रवास करून हा संघ आज या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. तितक्याच चांगलीचा खेळ देखील आपण पाहिला. चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सुमित गराळे आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून पहिला दिवस गाजवणारा हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर तिसरा चौथा दिवस गाजवणारा हा संघ आहे. दोन्ही संघ मातब्बर संघ आपापसात भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 12 चेंडू सांगून जातील की शाहूवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी वरती कोणता संघ नाव कोरणार. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. मॅच बनले. येस, या दरम्यान मात्र आमचे मार्गदर्शक अर्थातच शशीभाई पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. विनंती असेल शशीभाई आपण देखील यायचं, मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. दरम्यान जाऊया मैदानाच्या दिशेने. सामना रंगतदार अवस्थेत. 12 चेंडू बनवायचे आहेत 25 धावा. कोणता संघ विजयी होईल? एका बाजूला मुटकलवाडी, दुसऱ्या बाजूला रेठरे. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न संदीप वनागडेचे आपण जर पाहिलं ना, सुमित गराळे आपण जर पाहिलं ना, तर संदीप वनागडेच्या पासून थोडासा दूरवरचा बॉल हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला ओटो, चला ऑफिशियल सामना त्वरित सुरू करून घ्या. नक्कीच 12 चेंडू मध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंचांकडे नो बॉलची अपील केले. पाहावं लागेल किती धावा या चेंडूवरती मिळतील. एका बाजूला पाहायला गेलं तर संदीप वनागडे, तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर सुमित गराळे. बेस्ट वर्सेस बेस्ट ची ही लढत आहे. पंच आपला निर्णय करायचा आहे. व्हाईट बॉल आलाय अगदी मंकी स्टाईल मध्ये. इथे मात्र पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय आणि ही एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. संघाची धावसंख्या देखील बळावले. धावसंख्या 56 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका लाजवाब आहे. हवाई हल्ला, मोठा धमाका, ढगात लाइटिंग, बॉल सीमारेषा पार, षटकार. जसं जीवन अकरा चेंडू आणि 17 धावांची गरज आहे संदीप वनागडेच्या बॅट मधून. आता मात्र एक षटकार आलाय विशाल सर. जो संदीप वनागडे सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करत होता, तो आता मात्र आग ओकणारी फलंदाजी करतोय. आजच्या दिवसातील सर्वात दूरवरचा षटकार लगावतोय आणि सांगतोय शेर अभी जिंदा है, टायगर अभी जिंदा है.
येस पाहावं लागेल. येस वाईट बॉल असेल आणि अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. चला त्वरा करा. या अवांतरच्या मदतीने मात्र धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचले तब्बल 63 या आकड्यावरती. सामना जिंकण्यासाठी समीकरण आता थोडस सोपं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मुटकेश्वर स्पोर्ट्स क्लब मटकलवाडीच्या दिशेने विचार करता 11 चेंडू आणि 16 धावा. यावेळेस देखील फटका आडवा बॅटचा हा कडवा प्रहार. बॉल जाईल सरळ काऊ कॉर्नर सीमारेषा पार. षटकार. अग थांब 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 परी अशी जाऊ नको ग तुरी चल सटकन ये मासारी दोघ राहूया एका. थँक्यू डीसे, थँक्यू डीसे. तब्बल 78 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर 79 धावांचा पाठलाग करताना मुटकलवाडी स्पोर्ट्स संघ कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू नक्कीच पंचांचा डॉट बॉलचा इशारा आलाय. यावेळेस मात्र कमबॅक करतोय सुमित घराळे. आपल्याला पाहायला मिळतोय 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बनवायचे आहेत अजूनही आपण जर पाहिला तर 16 धावा. नऊ चेंडू आणि समीकरण असेल 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 70 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट नक्कीच धाव संख्या नजदीक आले आणि त्या नजदीक आलेल्या धावसंख्येवरती लगाम लावावा लागेल. रनआउटची संधी आहे. रनआउटच्या स्वरूपात अरविंद मात्र बाद झालाय. नक्कीच दुसरा धाव घेऊ शकले असते तरी देखील रनआउटच्या स्वरूपात अरविंद माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. अगदी महत्वाच्या वेळी विकेट जरूर आली आहे. धावचीच्या स्वरूपात का होईना खरं विकेट आली आहे आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत येताना पाहायला मिळते. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा बनवाव्या लागतील. येस इथे पुन्हा एकदा पाहावं लागेल. येस पंच आमच्याकडे वळतायत आणि हा असेल व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. ज्या पद्धतीनं सुमित घराळेने आक्रमण केलं होतं मुटकलवाडी टीमच्या गोलंदाजावरती तसंच आक्रमण सुमित घराळेवरती करताना संदीप होनागडे. येस इथे पाहावं लागेल काय घडतंय मैदानामध्ये. पंच शहानिशा करतील आणि तदनंतर मात्र आपला निर्णय देतील. येस नो बॉल फ्री हिटची संधी. आता मात्र सामन्याचं चित्र थोडंसं स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. या बॉलवरती निश्चितच षटकार आला तर मात्र सामना फिनिश होईल आणि या षटकाराने सामना फिनिश करतील का संदीप होनागडे आपल्या टीमला चॅम्पियन करतील का अनोख्या शैलीमध्ये. परंतु तसं घडत नाहीये. आणखीन आपल्याला थोडासा वाट पाहावी लागेल. अजूनही उर्वरित 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 7 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 6 धावा. 7 चेंडू आणि अजूनही 6 धावांची गरज आहे. आता मात्र नशिबाला हरवावं लागेल. नशीब बदलावं लागेल. नशीब बदलायला वेळ लागत नाही. संघर्ष करावा लागेल. हातावरच्या रेषा नव्हे तर मनगटातला जोर दाखवावा लागेल. चला या दरम्यान मी विनंती करतो आमच्या स्पर्धेला ज्यांचं बहुमूल्य असं योगदान लाभलंय अर्थातच मोहम्मद मिया डांगे आपण देखील यायचं मुख्य व्यासपीठावरती. आयोजकांकडून हा तुम्हाला विनंती वजा कॉल असेल. आपण यायचंय. आपली बैठकीची सोय जी असेल ती मुख्य व्यासपीठावरती केली आहे. त्यामुळे मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. मोहम्मद मिया डांगे. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडूंवरती 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मॅचला कलाटणी मिळाले का हे नक्कीच येणारे 6 चेंडू सांगून जातील. थोडीशी फुंकर घातली होती सुमित घराळेने.
2 विकेट हॅट्रिक घेऊन इथे मात्र थोडीशी फुंकर घातली होती. त्यानंतर पुन्हा एकदा संदीप वनागडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावलं. समीकरण नजदीक आलंय. येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. नाही, नक्कीच आपण पाहायला गेलं ना तर नवीन फलंदाजाच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर अंकुश आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु समीकरण जर पाहिलं ना आर्या सर तर 6 चेंडू 6 धावा. बऱ्याच वेळेला असं होतं की 6 चेंडू मध्ये 1 धाव बंधत नाही, परंतु इथे तसं चित्र दिसणार नाहीये. कारण संदीप वनागडे सारखा मातब्बर खेळाडू अजूनही मैदानामध्ये आहे. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकुश जो नवीन आलेला फलंदाज आहे, समोर गोलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच अजित. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. इथे फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट. बॉल मात्र अगदी लॉंग स्टॉप सीमारेषेच्या नजीक फील्ड केले. बॉलची फेक केली आहे. तदवर मात्र 1 धाव तर कंप्लीट होईल धावून. 1+1 अशा तब्बल 2 धावा या बॉलवरती. वाईट +1 अशा तब्बल 2 धावा या बॉलवरती मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता कुठेतरी आगेकूच करताना मुटकेश्वर स्पोर्ट्स क्लब मटकलवडे हा संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना. इथे मात्र डॉट बॉल येतोय. इथे डॉट बॉल येतोय. असे मात्र आणखीन 1-2 डॉट बॉल आले ना तर मात्र मॅच मध्ये निश्चितच आर्यसर रंगत येईल. नक्कीच नक्कीच इथे मात्र डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने नक्कीच समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. संघर्ष करावा लागेल. विराज गोलंदाजी मार्क वरती राज करण्यासाठी तयार झालाय. यावेळेस लॅप शॉट, इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक, विजयाचा चौकार आलाय. सामना जिंकलाय. या शाहूवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी वरती आपलं नाव कोरलंय तो म्हणजे मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघाने. अरे कोणरे आला यो कोल्हापूर वाला. अरे कोणरे आला तो येलूर वाला. तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या अनिल पाटील भाईच्या या नावात दम आहे रे. आमच्या अनिल. चला यस धन्यवाद इसे. चला विनिंग टीम कृपया आपल्याला विनंती